सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजेंद्र सोनोने यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आज ना आपण हृदयाची काळजी कशी घ्यायची या सर्व बाबींसंबंधी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम तर आपण हे सांगूया की जे हृदय आहे जे आपल्यासाठी 24 तास कार्यरत असतं, तर नेमकं त्याचं कार्य काय आहे? हृदयाचं नेमकं कार्य जर सांगायचं असेल, बघा प्रश्न हा अतिशय छोटा जरी असला तरी उत्तर मात्र लांबलचक आहे. थोडक्यात सर्वांना समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपल्या घरी पाण्याचा पंप काय काम करतो, तर प्रत्येक नळापर्यंत पाणी पोहोचवतो. अगदी तसंच आपलं हृदय पंपासारखं काम करून शरीरभर रक्त सतत फिरवतं, जेणेकरून ऑक्सिजन आणि पोषक तत्व जे आहेत ते सगळे अवयवांपर्यंत पोचतील आणि त्याच्यासोबतच टाकाऊ पदार्थ जे आहेत ते काढून टाकल्या जातील. आता हृदयाचं हे जे कार्य आहे हे अविरत सुरू असतं. तेव्हा ते नेमकं काय करतं ते मी सांगतो. हृदय रक्तपंप करून रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्व वाहून नेतं. आता ह्या रक्तातून आपल्या सर्व पेशींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य जे मिळतात ते ह्या सगळ्या पेशी वापरून घेतात. मग जे रक्त उरतं त्यातून ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य झालेली असतात कमी. ह्या रक्ताला पुन्हा वापरण्यायोग्य होण्यासाठी सुद्धा हे रक्त फुफ्फुसांमध्ये हृदयच घेऊन जातं. आता हे झालं हृदयाचं पंप म्हणून कार्य. आता दुसरं कार्य बघूया, ते म्हणजे प्रत्येक पेशीला होणारं रक्ताभिसरण. रक्ताभिसरण म्हणजे रक्तपुरवठा. हा रक्तपुरवठा अविरत सुरू राहिला पाहिजे. तर पंपाद्वारे रक्तपुरवठा तर पेशींपर्यंत पोचला, मात्र तो आतपर्यंत झिरपायला पाहिजे, तरच त्या पेशी जगतील, वाढतील. याला आम्ही आमच्या भाषेमध्ये परफ्युजन असं म्हणतो. हे परफ्युजन राखण्यासाठी एक विशिष्ट प्रेशर किंवा दाब लागतो, जो निर्माण होतो हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त पुढे ढकलण्याची जी आहे शक्ती ती निर्माण होते आणि पुरेसा रक्तदाब हा सुनिश्चित होतो. एक सुपरिचित गीत मला म्हणण्याची फार इच्छा होऊन राहिली. नक्की नक्की. तुम दिल की धडकन में रहते हो. तर आता हे सुपरिचित गीत एवढं नक्की सांगतं की हृदयाचे ठोके पडतात आणि ते सुद्धा लयबद्ध. पण त्यामुळे काय होतं हे बहुतांशी लोकांना माहीत नसेल. आपल्याला फक्त एकच माहिती असतं की ही धडधड थांबली म्हणजे सगळं संपणार आहे. पण हे हृदय आकुंचन पावतं आणि प्रसरणही पावतं, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सिस्टोल आणि डायस्टोल म्हणतो. हे सिस्टोल डायस्टोल एका विशिष्ट विद्युतवाहक प्रणालीद्वारे किंवा सर्वसामान्य भाषेत एक इलेक्ट्रिक सर्किटद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे लयबद्ध हृदयाचे ठोके तयार होतात. आता रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांमधून रक्तप्रवाहाला चालना देण्याचं कार्य जे असतं ना, ते हे ठोके करतात. जसं आपल्या गाडीला गिअर असतात ना, तसे हे ठोके म्हणजे आपण आपल्या एक सामान्य भाषेत आपल्या हृदयाचे गिअर म्हणूया, म्हणजे ऑटो गिअर. आता गिअर म्हटलं म्हणजे गरजेनुसार आपण गिअर बदलतो, तसे हे हृदयाचे गिअर बदलले जातात. आपण मैदानावर खेळतो, ऑफिसमध्ये काम करतो, झोपतो, दैनंदिन अनेकविध क्रिया करतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या अवयवांची रक्तपुरवठ्याची आवश्यकता जी आहे ना ती बदलत राहते आणि हे बदल तात्काळ करण्याची क्षमता हवी असते हृदयामध्ये. आणि ही क्षमता हे ठोकेरूपी ऑटो गिअर हे शक्य करतात. तर हे झालं तिसरं कार्य. आता पुढलं कार्य म्हणजे हृदयाद्वारे जे पंप केलेलं रक्त आहे त्यात आवश्यक पोषक तत्व असतात, संप्रेरक असतात आणि इतर जे सगळे आवश्यक शरीराला वाढीसाठी जे पदार्थ लागतात ते पेशींपर्यंत पोहोचवण्याचं. त्यासोबतच बघा, हृदयाचं जर तुम्ही ॲनाटॉमी बघितली किंवा त्याचं स्ट्रक्चर बघितलं तर त्या हृदयाला 4 कप्पे असतात आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी जशी आपली दारं असतात ना, तशी झडपारूपी दारं या हृदयातही असतात. आता या झडपा आपल्याला कशाला दिल्या बुवा हा प्रश्न अनेकांना पडला असेल. हृदयातील या झडपा रक्त फक्त एकाच दिशेने वाहेल याची खात्री करतात. त्या उलटा प्रभाव होऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे रक्ताभिसरण जे आहे
त्याची कार्यक्षमता म्हणजे ज्याला आम्ही इफिशियंट सर्क्युलेशन म्हणतो ती राहते. याशिवाय आपलं हृदय शरीराच्या खूप साऱ्या रक्तवाहिन्यांशी जोडलेलं असतं, ज्यामध्ये धमन्या असतात, शिरा असतात, केशिका असतात आणि त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराभर एक रक्ताभिसरणाचं एक जाळं तयार होतं. तर असं हे आपलं हृदय आपल्याला फक्त जिवंतच नाही ठेवत, तर आपली वाढ होण्यासाठी सुद्धा सतत धडधड करत असतं. 24 तास हृदयाचं काम चालू असतं. शारीरिक पातळीवर तर आपण बघितलंच की तुम्ही थोडं धावलं की ती धडधड वाढणार आहे, ते चालू असतं. तुमच्या मनात पण काही बदल झाले की पण तुमच्या हृदयाचे ठोके बदलतात. म्हणजे ते दोघांनाही सांभाळून घेत आहे आणि त्यामुळे हृदय स्वस्थ राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण झोपलो असलो तरी ते काम करतं आहे. 24 तास एक नाही, अनेक प्रकारचे कामं करतं आहे. तर असं हे हृदय जे आहे तर त्याला स्वस्थ कसं ठेवायचं, आपण काय काळजी घ्यायची त्याच्यासाठी? आता जी बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे तर नक्कीच हा प्रश्न जो आहे हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे आणि तसाच तो सर्वांच्या जिव्हाळ्याचाही आहे. कारण दर दिवशी हृदयविकाराने अवकाळी मृत्यू आल्याच्या बातम्या आपल्यावर भडीमार करत असतात. आपल्या अवतीभोवती घरीद्वारी असे प्रसंग घडताना जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपलंही धाबा दणांतच. बरोबर आहे, यात काही शंका नाही. आता आपल्याला ह्या अवकाळी मृत्यूपासून जर दूर ठेवायचं असेल तर काही नियमांचं पालन आवश्यकच आहे. त्यात मी सर्वात आधी नक्की सांगेल की मित्रांनो, हृदय मजबूत ठेवायचं असेल तर धूम्रपान करू नका. बिडी, सिगारेट, खर्रा, पुड्या किंवा तंबाखूचा कुठल्याही प्रकारे अजिबात वापर करू नका. करीत असाल तर आजच सोडून द्या. कारण तंबाखूतील रसायनं जी असतात ना, ती हृदय आणि ज्या रक्तवाहिन्या आहेत यांना खूप नुकसान पोहोचवतात आणि बिडी सिगरेटच्या धुरामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाणही घटत जातं, ज्यामुळे सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यासोबतच व्यायामाचं महत्त्व तर वादातीत आहे. दररोज किमान 30 ते 60 मिनटं व्यायाम करायलाच हवा. नाही निदान कमीत कमी पायी तरी फिरायला जावं. मात्र लोकांना पायी फिरणं म्हणजे ते बगीच्यात फिरल्यासारखं वाटतं. तसं नाही फिरायचं. पायी फिरायचं असेल तर झपझप फिरायचं, म्हणजे आपल्या अवतीभोवती जे कोणी असतील त्यांच्याशी गप्पा न मारता, तर त्याचा आपल्या नक्की फायदा होतो हृदयाची क्षमता वाढवायला. आता साधारण व्यायाम कसा असावा, एक ढोबळमानाने, म्हणजे काही एक्सपर्ट म्हणून मी व्यायामाबद्दल टिप्स नाही देणार, पण एक साधारणतः आठवड्यातून 150 मिनिटे आपण जर आठवड्यातून 7 दिवसापैकी 5 दिवस जर करतो म्हटलं तर दर दिवशी 30 मिनिटं एक मध्यम एरोबिक व्यायाम. आता मध्यम एरोबिक व्यायाम म्हणजे काय, तर थोडंसं वेगवान गतीनं चालणं. आणि आठवड्यातून साधारणतः 75 मिनिटे म्हणजे साधारणतः दररोज 15 मिनिटं एक जोरदार एरोबिक व्यायाम करायला पाहिजे, जे की समजा धावायला पाहिजे. आणि आठवड्यातून 2 किंवा अधिक वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग असावं. आता स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी लोकांच्या डोक्यामध्ये एक पक्क बिंबलेलं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं म्हणजे जिममध्ये जायचं. पण काही आवश्यक नाही, जिममध्ये गेलंच पाहिजे असं नाही आहे. आपण आपल्या शरीराचं वजनसुद्धा वापरू शकतो ह्या स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी. बरेचदा असा अनुभव झाला आहे की आपण जिममध्ये 15-15, 20-20 किलोची वजन उचलतो ना, आपलं शरीरच आपल्याला उचलल्या नाही जात. त्याच्यामुळे शरीराचं वजन हे इटसेल्फ स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी आपण वापरू शकतो. आता हे झालं व्यायाम. त्याच्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे हृदयाच्या स्नायूंना अनुकूल असा आहार घ्यायला पाहिजे. बघा, आपण आहार हा नेहमी सांगतो, निरोगी आहार असला पाहिजे, तो हृदयाचं रक्षण करतो. पण नेमका त्याला आम्ही अडगळीत सोडलेला आहे त्या निरोगी आहाराला. आपण जिभेकडे जास्त लक्ष देतो, जिभेचे चोचले आपण जास्त पुरवतो. तर निरोगी आहार काय करतं, हृदयाचं रक्षण करतं, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सुधारण्यास आणि महत्त्वाचं म्हणजे टाईप 2 मधुमेह याचा धोका कमी करतं. सध्या भारत हा टाईप 2 मधुमेह जो आहे याची कॅपिटल समजली जाते. जगामध्ये सगळ्यात जास्ती जे रोगी आहेत टाईप 2 मधुमेहाचे ते भारतात आहेत. आता एवढं माहीत असूनसुद्धा आम्ही निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करतो, कानाडोळा करतो. जे अन्न आम्ही कधीच सेवन करायला नको असं जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, प्रोसेस फूड आहे, रेडीमेड फूड आहे, हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच झाला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे हृदयरोग्यांची संख्यासुद्धा वाढत चालली आहे. मग हृदयासाठी निरोगी खाण्याच्या योजनेमध्ये काय समाविष्ट करायला हवं, तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, बीन्स, इतर शेंगा किंवा संपूर्ण धान्य, कडधान्य याचा वापर करायला पाहिजे. मांसाहार हा शास्त्रीयदृष्ट्या आपला आहार नाही आहे. तरी सेवन करायचं असेल तर चरबी कमी असलेलं मांस किंवा मासे आणि कमी चरबीयुक्त किंवा चरबीमुक्त दुग्धजन्य पदार्थ, म्हणजे ज्याच्यावरची साय काढलेली आहे, असे जे दुग्धजन्य पदार्थ आहे यांचा वापर आपल्या आहारात करू शकतात. त्यासोबत ऑलिव्ह ऑइल आणि ॲव्होकॅडो याच्यासारखे निरोगी चरबी असलेले पदार्थसुद्धा आजकाल आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळतात, त्याचाही आपण वापर करू शकतो.
आता हे झालं, आपण नेहमी सांगतो की काय खायचं, पण याच्यासोबत काय खाऊ नये किंवा कमी खावं याच्या संदर्भी थोडीशी माहिती मी ॲडिशनली देतो. बघा, मीठ हे हृदयरोगाचं एक प्रमुख कारण असल्याचं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे ज्या ज्या वस्तूंमध्ये मीठ जास्त आहे किंवा सोडियम, ते पदार्थ आपण टाळायला पाहिजे. लोणचे आहे, पापड आहे, वेफर्स आहेत, ह्याच्यामध्ये मीठ खूप जास्ती असतं. आणि ज्याच्यामध्ये मीठ कमी आहे, भाजीत कमी मीठ घातलं गेलं असेल तर वरून घेऊ नका. वरून घेऊ नका. खरं पाहता ताटामध्ये वरून मीठ वाढायलाच नको. एका व्यक्तीला एका दिवसाला 5 ग्रॅम एवढं मीठ लागतं. त्यापेक्षा जास्ती मीठ जर असेल तर ते नक्कीच घातक आहे. त्यासोबत बघा, साखर आहे, गोड पेय आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, किंवा आजकाल कुठली गोष्ट आपण जी मार्केटमध्ये बघतो ती खूप रिफाईंड असते. हे असे रिफाईन केलेले जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा मग मद्य आहे, प्रक्रिया केलेलं अन्न आहे, किंवा प्रक्रिया केलेलं मांस पण खूप आता आपल्या भारतामध्ये मिळतं. असं प्रक्रिया केलेलं मांस आहे किंवा सॅच्युरेटेड फॅट, जे पर्टिक्युलरली लाल प्रकारच्या मांसामध्ये किंवा पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा पाम तेल आहे, नारळ तेल आहे, याच्यामध्ये हे सॅच्युरेटेड फॅट खूप प्रमाणात आढळतात. हे आपण नाही खायला पाहिजे. तसंच आपल्या घरी तळल्या जातं, तळल्यानंतर तेल उरतं, आपला मोह आवरत नाही, आपण ते तेल ते पुन्हा वापरतो, त्यात ट्रान्सफॅट तयार झालेले असतात. तर हे जे पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरणारं तेल आहे, या अशा पदार्थांचा आहारात वापर नसावा. मुळात गृहिणीने जर थोडं लक्ष दिलं आणि कमी तेलात जर तळलं तर ते तेल कमी उरेल आणि ते असं तेल वापरलं जाणार नाही. बिलकुल. आणि आजकाल असे काही मशिनरीज पण मिळतात की ज्याच्यामध्ये अतिशय कमी तेलामध्ये आपण त्या वस्तू तळल्यासारख्या शिजवू शकतो आणि आहारामध्ये वापरू शकतो. त्यामध्ये तेल पण कमी लागतं आणि ट्रान्सफॅटचं प्रमाण पण कमी असतं. आता याच्यानंतर येतं आपलं वजन. वजन निरोगी असायला पाहिजे, पण भारतामध्ये आता म्हणजे पहिले असं होतं की वयस्कर लोकांमध्येच स्थूलपणा होता, आता तो लहान मुलांमध्ये पण आलेला आहे, ज्याला आपण चाइल्डहूड ओबिसिटी म्हणतो. त्याची कारणं अनेकविध आहेत, त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला आहार. तर हा स्थूलपणा जो आहे, विशेषतः शरीराच्या मध्यभागी, ज्याला आपण कमरेभोवतीची जी घेर आहे, तो जर जास्ती असेल तर त्यांनी हृदयरोगाचा धोका वाढतो. आता जास्त वजनामुळे हृदयरोग म्हणजे होण्याची शक्यता वाढू शकते. या स्थितीमध्ये काय होतं, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि टाईप 2 मधुमेह हे होण्याचे चान्सेस वाढतात. आता आपण स्थूल आहे की नाही, ज्याच्यामुळे आपल्याला हे धोके जास्त संभवू शकतात, याच्यासाठी एक छोटंसं म्हणजे दंडमाप मी सांगेल. ते म्हणजे आपण घरच्या घरी आपला कमरेचा घेर मोजावा. तर पुरुषांसाठी एक 100 सेंटीमीटर किंवा 40 इंचापर्यंत आणि महिलांसाठी 88 सेंटीमीटर किंवा 35 इंचापर्यंत तो घेर असावा. याच्यापेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला हृदयरोगाचा धोका जास्ती आहे हे लक्षात घ्यावं आणि वेळेस आपण आपलं वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा. मुलं पण सर, लहान मुलं पण तुम्ही सांगितलं की स्थूलपणा वाढलेला असतो, तर आपल्याला थोडं ते गोंडस बाळ चांगलं वाटतं आणि काही काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. बिलकुल. तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी जी सुदृढ बालकांची स्पर्धा असायची, त्यात इन्व्हेरिएबली ज्या बाळाचं वजन जास्ती त्या बाळाला ते पुरस्कार दिला जायचा. पण आता ती परिस्थिती बदललेली आहे. आता अगदी लहान मुलांपासून ह्या स्थूलपणाचा आजार भारतामध्ये सेटल झालेला आहे म्हणतो मी, कारण की दर 10 मुलांमागे 2 मुलं ही स्थूलपणाने आजारी आहेत. आता याच्यासोबतच बघा, आता मोबाईल, टी व्ही प्रत्येक घरी आले आणि याच्या नादापायी ना बरेच जण रात्री उशिरापर्यंत जागतात आणि ते विसरून जातात की आपल्याला दर्जेदार झोप ही खूप महत्त्वाची आहे. ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्या लोकांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह आणि त्याच्यासोबत डिप्रेशन म्हणजे नैराश्य यांचे धोके जास्त असतात. आता बहुतेक प्रौढांना दररोज रात्री किमान 7 तास तरी झोपेची आवश्यकता असते. म्हणून पुरेशी विश्रांती घेण्यासाठी झोपेचं वेळापत्रक प्रत्येकाने निश्चित करायला पाहिजे. त्यासाठी दररोज झोपेची वेळ आणि उठण्याची वेळ ही फिक्स पाहिजे. तुमची बेडरूम देखील अंधारी आणि शांत असायला पाहिजे. झोपण्याच्या 2 तास आधी मोबाईल, टी व्ही बंद करून जर आपण झोपायला गेलो तर आपल्याला स्वस्त झोप यायला मदत होते. बघा, बऱ्याच जणांना घोरण्याचा आजार असतो. घोरणारे रोग घोरले म्हणजे त्यांना असं वाटतं की मैं तो घोडे बेच के सोया था. बरोबर आहे, असा ते गोड गैरसमज करून घेतात. मात्र खऱ्या अर्थाने हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा एक आजार आहे, त्याची लक्षणं असू शकतात. आता ह्या आजारामध्ये काय होतं, पहिले जोरात घोरलं जातं आणि घोरता मग काय होतं की तो आपला जो श्वासनलिकेचा मार्ग आहे तो पूर्ण बंद होतो आणि पूर्ण बंद झाला की मग काही काळाकरता आपला श्वास बंद होतो आणि श्वास बंद झाल्यानंतर मग मेंदूला सिग्नल मिळतो आणि मेंदू आपल्याला जागवतो आणि मग पुन्हा आपण श्वास घेतो. आता ह्या अशा प्रक्रियेमध्ये काय होतं की ती झोप
पुरेशी होत नाही, सलग होत नाही. आता अशा लोकांना ज्यांना हे घुरण्याचा आजार आहे त्यांना काय वाटतं की आपली झोप तर पुरेशी झाली, आपण तर 7 तास झोपलो, पण मग तरी आपल्याला दिवसभर थकवा का जाणवतो. तर ही अशी जी स्थिती आहे ना, ती हृदयरोगाचा धोका वाढवू शकते. म्हणजे अगदीच इतरांना नाही तर त्या व्यक्तीला स्वतःला या घुरण्याच्या हां, आजारामुळे बिलकुल. भयंकर त्रास होणार आहे, जो बिलकुल, लक्षात येत बिलकुल, नाहीये. बिलकुल. आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया ज्यांना असेल त्यांनी त्याचं मूल्यांकन करून घ्यावं डॉक्टरांकडून. आणि त्या व्याधीसाठी उपचारही उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की वजन जर जास्ती असेल तर वजन कमी केल्याने हा घुरण्याचा प्रकार जो आहे हा कमी होऊ शकतो. त्याच्यासोबत एक CPAP नावाचं एक उपकरण मिळतं, ज्याच्यामध्ये आपला जो श्वासनलिकेचा मार्ग आहे हा सतत उघडा ती मशीन ठेवते. ती मशीन लावून झोपल्यास घुरणं बंद होतं आणि चांगली स्वस्थ झोप मिळते. तो स्वस्थ झोप ही सुद्धा आपलं हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे घड्याळाचे काटे जरी दाखवत आहेत की तुम्ही होय. 7 ते 8 तास झोपलात, पण ते स्वस्थ नाही स्वस्थ झोपलात, नाही तर झोपलात. स्वस्थ झोप जास्त आवश्यक आहे. स्वस्थ झोप ही आवश्यक आहे. आणि आता त्याच्यासोबतच आपण आपली बघा जी जीवनशैली आहे ती स्पर्धात्मक झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक जण तणावात असतो. आता हा सततचा ताणतणाव जो आहे तो चिंता, नैराश्यासारख्या मानसिक आजारांनाच नाही तर उच्च रक्तदाब आहे, हृदयाला कमी रक्तपुरवठा होणे आहे, अशा हृदयरोगाच्या इतर जोखीमच्या ज्या म्हणजे रिस्क फॅक्टर जे आहेत त्यांना सहज आमंत्रण देतो. आपण हिंदी सिनेमाचा बघा आपल्या मनावर खूप पगडा आहे. बरेचदा सिनेमामध्ये काय दाखवतात की तो नायक ताणतणावात असतो. तो ताणतणावात असताना काय करतो, तो कुठल्या तरी बारमध्ये जातो, तिथे खूप सारं खातो, मद्यपान करतो, धूम्रपान करतो. आणि हे सहजगत्या आपण आपल्या जीवनशैलीमध्ये ॲक्सेप्ट केलं आहे. पण बघा हे ना अत्यंत चुकीच्या मार्गाचं ताणतणावाचं व्यवस्थापन आहे. हे असं अजिबात करायला नको. त्यामुळे उलट शरीराला खूप अपाय होतो आणि हृदयरोगाची शक्यता खूप वाढते. मग ताणतणावाचा सामना करण्यासाठी इतर चांगले जे काही निरोगी मार्ग आहेत ते अवलंबायला पाहिजेत. जसे की शारीरिक क्रिया करत राहणे, काहीतरी हालचाल करत राहणे, मुबलक विश्रांती घ्यायची, व्यायाम करायचा, वर्तमानात सजगतेने वावरायला पाहिजे. हो ना, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हृदयासाठी चालणं खूप आवश्यक आहे, तर बिलकुल सरळ चालणं. चालायला जाणं बिलकुल. म्हणजे तो ताण निघून जाईल. होय. आणि त्याच्यासोबत योग आणि ध्यान करायचं आहे. त्यामुळे ना तुमच्या हृदयाचे आरोग्य वाढू शकतं. आणि जर ताण जास्तच झाला तर आरोग्य सेवा तपासणी करून घ्यायची, उपचार घ्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो आजचा मंत्र मी काय सांगेल, तणावाला जरा दूर ठेवा आणि त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करा. आता असं बरेचदा होतं, आता मी ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहे, बधिरीकरण तज्ज्ञ आहे. बरेचदा पेशंट ऑपरेशनसाठी येतात. आता ज्यांनी कधीही दवाखान्याची पायरी पण नाही ओलांडली ते असे शस्त्रक्रियेसाठी आलेले, जेव्हा त्यांना उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे किंवा त्यांचं कोलेस्ट्रॉल खूप जास्ती आहे असं आढळून येतं. अशा वेळी मला तर काहीच त्रास नव्हता, डॉक्टर उगाच मला घाबरून देतात. अशी रुग्णाची प्रतिक्रिया आम्हाला काही नवीन नाही. आता हे जे उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे, ज्याच्यामुळे हृदय आणि त्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. मात्र या आजारांची तपासणी नाही केली तर ते कदाचित तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला ते आजार आहेत म्हणून. कारण उच्च रक्तदाब हा सहसा डॉक्टरकडे पेशंट जेव्हा इतर कुठल्या तरी कारणासाठी तपासायला जातो तेव्हा डॉक्टरांनी त्याचा रक्तदाब तपासला तेव्हा कळतं की याला हायपर टेन्शन आहे किंवा रक्तदाब याचा वाढलेला आहे. अदरवाईज सहसा रक्तदाबाचे रुग्ण तक्रार घेऊन येत नाहीत. सो त्यासाठी आपण नियमित आरोग्य तपासणी करायला पाहिजे, ज्यात रक्तदाब तपासला गेला पाहिजे, रक्तातील साखरेचं, उपाशीपोटीचं आहे, जेवणानंतरचं प्रमाण आहे, कोलेस्ट्रॉल आहे आणि इतर चाचण्या ह्या नियमितपणे करायला पाहिजेत. खूपदा पेशंटला असं वाटतं की मला तर तुम्ही आता तपासल्यावर दिसते, पण मला तर मी स्वस्थ फील करतोय, मला काही झालेलं नाहीये. बरोबर, बिलकुल. पण तो हळूहळू त्याचा परिणाम नंतर तुम्हाला दिसणार असतो. त्याला आपण सायलेंट किलर म्हणू, कारण की हे कळत नाहीत. हे जे आजार आहेत हे रुग्णाला कधी कळत नाहीत आणि त्याच्यामुळे ते म्हणजे बिनधास्त असतात आणि मग पेशंटला वाटतं आम्हाला काही सांगितलं जात आहे. होय. आणि बघा, नॅशनल हार्ट, लंग्स अँड ब्लड इन्स्टिट्यूटनी शिफारस काय केली आहे की कोलेस्ट्रॉलची तपासणी अगदी 9व्या ते 11व्या वयोगटातच सुरू करायला पाहिजे. आणि जर तुमच्या कुटुंबात कुणाला कमी वयात हृदयरोग झाला असेल तर मग ही चाचणी लवकरही केल्या जाऊ शकते. आणि पहिल्या कोलेस्ट्रॉल चाचणीनंतर दर 5 वर्षांनी ही तपासणी करायला पाहिजे. आता वयोगटानुसार ही जी वारंवारता आहे ही बदलत जाते. जसं 55 ते 65 वयोगटातील महिला आहेत आणि 45 ते 65 वयोगटातील पुरुष आहे, यांनी दर 1 ते 2 वर्षांनी तपासणी करायला पाहिजे. 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रॉलची चाचणी करायला पाहिजे, म्हणजे वेळेवर आपल्याला उपचार करता येतो. आणि जर तुम्ही स्थूल आहात,
आणि तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा जर आजार असेल तर तुम्ही मधुमेहासाठी तुमची नियमित तपासणी करायलाच पाहिजे, कारण की तुम्ही रेड झोनमध्ये आहात, तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता जास्ती आहे. आणि जर यापैकी एकही रिस्क फॅक्टर जर नसेल तरीही वयाच्या 40 नंतर वार्षिक तपासणी केली तर उत्तमच आहे. आणि सर्वात शेवटी मी तर अजून काही सांगेल की काही संसर्गजन्य आजार आहेत, त्याच्यामुळे सुद्धा हृदयाच्या समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ हिरड्यांचा आजार आहे, याच्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारासाठी हा एक रिस्क फॅक्टर म्हणून समजला जातो. त्याच्यामुळे दररोज ब्रश करणे, फ्लॉस करणे आणि नियमित दंत तपासणी करणे म्हणजे आपण त्या हिरड्यांच्या आजारापासून दूर राहू. तसेच बरेचसे संसर्गजन्य आजार असे आहेत की ज्याच्यामुळे हृदयाच्या समस्या जरी उद्भवत नाहीत तरी हृदयाच्या समस्येला ते खतपाणी घालू शकतात किंवा त्याच्यावर काही ना काही परिणाम होतो आहे. हां, काहीतरी परिणाम होतो. तर अशा समस्यांसाठी काही लसी पण आहेत. तर ज्या काही लसी अशा संसर्गजन्य रोगापासून आपल्याला संरक्षण करण्यास मदत करतात त्या वेळोवेळी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की घ्यायला पाहिजे. हृदय आपण स्वस्थ ठेवायला हवं आहे, ते 24 तास आपल्यासाठी कार्य करत आहे. त्याचा एकदा जरी थोडा ठोका चुकला तर बरेच घातपात होऊ शकतात, तुम्हाला बरेचसे विकार उद्भवू शकतात. तर आपण थोडक्यात त्यांची नावं सांगू ना की काय काय कुठले कुठले हृदयाचे विकार असतात. हा तर हृदयाचा ठोका तुम्ही म्हटला ना, यावरनं मला एक जुनं गाणं आठवलं. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ए धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे. ते असं नायक त्या नायिकेला रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणतो. एखादा कवीच म्हणू शकतो बाबा दिल की धडकन थांबू दे म्हणून. तरी दिल की धडकन थांबली म्हणजे खेळ खाल्लास. हो हो, म्हणजे हृदयाचा ठोका चुकणे ही आपण म्हण बरेचदा वापरतो, पण हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात ही गोष्ट तितकी काही आनंददायी नाही आहे. म्हणजे की आईच्या गर्भात 10व्या आठवड्याला जी धडधड सुरू होते ती शेवटच्या श्वासापर्यंत अविरत सुरू असते. आणि विशेष बघा, ही धडधड आपल्याला अजिबात जाणवत नाही, मात्र ही जेव्हा जाणवते तेव्हा आपला ठोका चुकलेला असेल तरच जाणवते. सो हृदयाचा ठोका चुकणे किंवा धडधड, ज्याला आम्ही पाल्पिटेशन म्हणतो, हे केव्हा होतं? जेव्हा हृदयाचे ठोके काहीतरी अचानक वेगळे वाटायला लागतात. म्हणजे जेव्हा की खूप वेगात पडतील किंवा कमी वेगात धडधडत असेल किंवा एखादा ठोका चुकला असेल तर हे सहसा निरुपद्रवी असतात. पण काही वेळा जेव्हा चक्कर आली किंवा डोकं दुखायला लागलं, बेशुद्ध झालो किंवा मनात असं काहीतरी कन्फ्युजनसारखं स्टेटस किंवा गोंधळ उडालेला आहे, अचानकपणे श्वास घ्यायला त्रास झाला किंवा छातीत दुखला आहे किंवा छातीत दाटल्यासारखं वाटतं आहे, तर हे गंभीर हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. तर अशा वेळेला आपल्या हृदयाचे ठोके हे अनियमित असू शकतात. तर त्यामुळे डॉक्टरांना तत्काळ भेटणे आवश्यक आहे. हृदयविकार म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच धडकी भरवणारा आजार असतो, तो म्हणजे हार्ट अटॅक. बिलकुल. तर तो हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं वगैरे आपण सांगूया. आता ॲक्च्युली बघा, हृदयविकार असा लोक म्हणतात, पण हृदयविकार नेमकं असं काही एक स्पेशली सांगता नाही येणार. आपण सामान्यपणे हार्ट अटॅक जे म्हणतो तो म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा कमी वा बंद होणे, किंवा आम्ही त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो. तर यालाच सगळे लोक हृदयविकार म्हणून संबोधतात, पण तसं नाही आहे. हार्ट अटॅक हा हृदयविकारांपैकी एक विकार आहे. तर आता हार्ट अटॅक आला तर काय करायला पाहिजे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. बघा, म्हणजे आपले जे श्रोते आहेत ह्या श्रोत्यांनाही आठवेल कदाचित, एक सुप्रसिद्ध गायक के याचा मृत्यू कसा झाला आठवतं का? बघा, तुम्ही जर बघितलं असेल, तो प्रोग्राममध्ये परफॉर्म करत होता आणि त्या परफॉर्म करताना त्याच्या हृदयामध्ये म्हणजे त्याला हार्ट अटॅक आला, छातीत दुखायला लागलं. आणि तेव्हा काय केलं गेलं हे तुम्हाला जर आठवत नसेल आठवत तर मी सांगतो. बघा, जे नक्की करायला नको, म्हणजे 100% करायला नको, ते त्याच्या अंगरक्षकांनी केलं. मी मगाशी सांगितलं की हृदय कसं आहे, एक आपल्या गाडीला जसे गिअर असतात तसे गिअर बदलवणारं एक आपलं अवयव आहे. आता हृदयाला जेव्हा रक्तपुरवठा कमी झाला त्यावेळेला ती जी गाडी आहे ती गाडी लोअर गिअरमध्ये टाकायला पाहिजे, म्हणजे त्याला शांत झोपवायला पाहिजे, जेणेकरून त्या हृदयाला खूप सारं काम नाही करावं लागणार आणि हृदयाचा रक्तपुरवठा जेवढा त्याला मिळतो आहे तेवढ्यात ते काम करत राहील. पण त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, त्याला टॉप गिअरमध्ये टाकलं, त्याला धावत नेलं. तो व्हिडिओ बघा बऱ्याच जणांनी लाईव्ह बघितला आहे. आणि हे करण्यामागे त्यांची भाबडी अशा होती की त्याला त्वरित उपचार मिळाले पाहिजे, व आपण जेवढ्या फास्ट घेऊन जाऊ तेवढ्या लवकर आपण डॉक्टरकडे पोहोचू. पण ॲक्च्युली त्याच्यामुळेच त्याचा घात झाला असं मी म्हणेल. सो हृदयविकाराचा झटका ही गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे, ज्याकडे लक्ष
त्वरित दिल्या गेलं पाहिजे. आता हृदयविकाराची लक्षणं काही एकसारखी नसतात, पण ज्या वारंवार जी आम्ही रुग्ण बघतो आणि वारंवार जी लक्षणं आम्हाला सांगितली जातात त्यापैकी छातीत दुखणे, अस्वस्थता वाटणे आहे, वरच्या शरीरावर किंवा जबड्याखाली किंवा डाव्या खांद्यावर वेदना होतात, धाप लागते, घाम येतो, मळमळ किंवा उलट्या येतात, अचानक थकवा येतो, चक्कर येतो. आता यातला एक किंवा अनेक अशा तक्रारी संभवू शकतात. तर हार्ट अटॅक जर आलाच तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना किंवा रुग्णालयाला कॉल करून मदत मागायला पाहिजे. हृदयविकाराच्या झटक्यावर उपचार करण्यासाठी वेळ डॉक्टरांना आवश्यक असतो, त्याच्यासाठी मदतीसाठी कॉल करण्यास अजिबात संकोच नको करायला. आता आपल्यासमोर जर अशा कुठल्या व्यक्तीला अशा प्रकारच्या काही तक्रारी असतील तर त्याला आरामदायी बसण्याची जागा शोधून तिथे बसायला मदत करा, झोपायला मदत करा, जेणेकरून त्याच्या हृदयाचं कार्य करायला त्याला म्हणजे हृदयाला जास्त काम नाही करावं लागणार. हो ना, म्हणजे जिममध्ये पण आजकाल आपण बघतो की जे खूप जास्त वर्कआउट करतात, होय, तर त्यांना पण अशा प्रकारचे अटॅक येतात. जिममध्ये हार्ट अटॅक आलेले आपण व्हिडिओज बघितले आहेत. तर अशा वेळेला त्यांना शांतपणे झोपून द्यायचं आणि त्यांचे जे प्रतिबंध म्हणजे जे खूप टाईट कपडे जे घातले असतात ते सेल करायचे. आणि त्या व्यक्तीला जर ॲस्पिरिनची ॲलर्जी नसेल, बरेचदा असं होतं की आपल्याला माहीत नसतं, पण ॲस्पिरिन जर चघळणारी ॲस्पिरिन जर मिळाली तर ती गोळी नक्की द्या. त्यामुळे रक्त गोठणे कमी होऊ शकते आणि हृदयासाठी निरोगी रक्तप्रवाह वाढू शकतो. समजा एखादी ती व्यक्ती बेशुद्ध पडली असेल किंवा श्वास घेत नसेल तर त्या व्यक्तीला ताबडतोब छातीवर जी दाब देण्याची क्रिया आम्ही शिकवतो, ज्याला आम्ही COLS म्हणतो, म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, ती सुरू करायला पाहिजे. आता मेंदू आणि इतर आवश्यक अवयवांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी हा छातीवरचा दाब देणे जो आहे तो आवश्यक असतो आणि तो प्रत्येकाने शिकून घ्यायला पाहिजे. खूप आवश्यक झालंय, कारण तुमच्या आसपास कोणाला केव्हाही आजकाल आपल्याला हार्ट अटॅक आलेला दिसतो आणि तुम्ही सजग असाल तर त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. बिलकुल. तर ते आपण ते छातीवर दाब देण्याची जी क्रिया आहे ती नक्की शिकून घ्यावी. ती शिकवायला बधिरीकरण तज्ज्ञ आपल्या अकोल्यातले नेहमी तयार असतात आणि अशा व्यक्तीला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहायला पाहिजे, त्याचं मन शांत ठेवायला, त्याला धीर द्यावा, त्याला पाठिंबा द्यावा आणि त्याला खात्री द्यावी की तू एकटा नाही आहे, तुला जो हार्ट अटॅक आलाय त्याच्यासाठी आम्ही तुला मदत करायला हे जास्त महत्त्वाचं आहे. मानसिक आधार जो आहे, आपण बघितलं की मन हृदयाशी जोडल्या गेलेलं आहेच, तर त्याच्या मनाला आधार मिळाला तर ते हृदय पटकन काम करायला लागेल, स्वस्थ होईल. तो तेवढाच तो शांत होईल, त्याचा ताणतणाव कमी होईल, तेवढेच हृदयाचं ठोके कमी होतील. ठोके कमी झाले तर पर्यायाने रक्तपुरवठा व्यवस्थित होईल. सर, आपण बघितलं की कोरोनानंतर पण आपल्याला बरेचदा हे हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय, तर असं काही आहे का, किंवा हे दिसतंय त्यात कितपत तथ्य आहे, काय सांगता येईल आपल्याला? नाही, असा कुठला सायंटिफिक डेटा नाही आहे की कोरोना ज्यांना झाला त्यांना त्या कोरोनाच्या ट्रीटमेंटमुळे काही हार्ट अटॅक वगैरे आलेत, असा कुठला सायंटिफिक डेटा नाही आहे. पण मला असं वाटतं की कोरोना काळाच्या नंतर बऱ्यापैकी लोकांनी व्यायाम करणे सुरू केले, त्यामुळे उलट त्याचा चांगला परिणाम लोकांच्या स्वास्थ्यावरती दिसून येतो आहे. लोकांनी घरचं जेवण प्रिफर करणं सुरू केलं, कारण कोरोना काळामध्ये बाहेरचं जेवण मिळत नव्हतं. तो लोकांना कळलं की घरचं जेवण हे उत्कृष्ट जेवण असतं. माझ्या मते तर त्या कोविडनी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा का होईना पण चांगला बदल नक्कीच घडवला आहे. होय सर, निश्चितच खूप महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगितलेली आहे की आपण काय करायला पाहिजे, काय प्रथमोपचार द्यायला पाहिजे, जेणेकरून आपण पण घाबरणार नाही आणि पेशंट जो आहे, ज्याला अटॅक सदृश्य आपल्याला लक्षणं वाटत आहेत, तर त्याला पण पटकन मदत मिळेल. तर हे खूप छान तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगितलं आणि मला असं वाटतं की एक तर आपल्याकडे वेळ नाही आहे, नाही तर आपण असं एखादं छान गाणं लावलं असतं की ज्याच्यामुळे ती दिल की धडकन पुन्हा चालू होऊन गेली असती. काय जाता तर काय संदेश द्याल सर तुम्ही श्रोत्यांना? श्रोत्यांना मी एवढं सांगेल की निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आहार, वर्तन, आचरण आणि विचार हे 4 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. हे 4ही एकमेकांशी जोडले आहेत आणि आपल्या जीवनावर परिणाम करतात. या 4ही स्तंभांचं संतुलन साधून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. आणि शेवटी एवढंच म्हणेल, आपकी ख्वाबों का गुलशन सलामत रहे, आपकी जान आपकी धडकन सलामत रहे. अगदी बरोबर. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सहज सोप्या भाषेमध्ये आमच्या श्रोत्यांना हृदयविकाराची किंवा हृदयाची काळजी कशी घ्यावी याची माहिती सांगितलेली आहे. नक्कीच त्यांचं हृदय स्वस्थ राहणार आहे. सोबत आकाशवाणीचे कार्यक्रम पण जे आहेत की ते त्यांना स्वस्थ राहण्यासाठी मदत करतात. आज आपण एवढी छान माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.
आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.